म्हणून शास्त्रांनी धर्मार्थ काम याला प्रवृत्ती मार्ग म्हटलं. धर्माला धरून अर्थ आणि कामाची प्राप्ती. पण जे धर्माला धरून अर्थ आणि कामाची प्राप्ती करत नाहीत त्यांनी मिळवलेला अर्थ हा अनर्थ ठरतो आणि त्यांनी मिळवलेला काम हा पुरुषार्थ न ठरता विकार ठरतो. पांडवांना भूमिगत राहावं लागलं दीर्घकाळ, पण वेदव्यासांच्या कृपेनं त्यांना मार्गदर्शन मिळत राहिलं. अर्जुनाच्या ब्रह्मचर्य व्रताच्या प्रभावाने एकाच बाणानं त्यांनी गंधर्वाला वश केलं आणि त्याच्या सांगण्यावरून धौम्य ऋषींना सर्व पांडव शरण गेले. म्हणजे त्यांनी गुरु गाठला. आणि गुरुची प्राप्ती झाल्यानंतर द्रौपदीच्या स्वयंवराच्या निमित्तानं भगवंताची प्राप्ती त्यांना झाली. भगवान श्रीकृष्ण त्यांना तिथं भेटले. जीवनामध्ये आधी व्रत पाळावं लागतं म्हणजे गुरु भेटतात आणि गुरु भेटल्यानंतर भगवंत भेटतो. दिस इज द सिक्वेन्स ऑफ युअर लाईफ. आधी धौम्य भेटले नंतर भगवान भेटले. धौम्य भेटण्याच्या आधी व्रतपालन केलं म्हणून धौम्य भेटले. म्हणून जीवनामध्ये व्रतपालन करावं. ज्याला आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं ऐहिक अथवा पारलौकिक आणि खरं म्हणायचं तर पारमार्थिक असा उत्कर्ष, तिहेरी उत्कर्ष करायचा आहे ना, त्यांनी व्रतस्थ जीवन जगावं. म्हणजे त्याला गुरु भेटतील आणि गुरु तुम्हाला बरोबर हाताला धरून नेतील आणि भगवंताच्या चरणाशी नेऊन ठेवतील. म्हणून पांडवांचं व्रतपालन, सत्यपालन, धर्मपालन त्याच्यामुळे त्यांना गुरूंची प्राप्ती आणि गुरूंच्या प्राप्तीनंतर भगवंताची भेट.